नमस्कार मैत्रिणो, मी संगीता. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा आज बनवायची आहे आपल्याला. बघा इथं एक ताटली घेतलेली आहे. त्या ताटलीमध्ये मस्त अशी मेथीची भाजी टाकलेली बघा. आणि ही भाजी शेतातून आणलेली आहे. आणि कसं आहे, शेतातून आणल्यावर आपण खुडूनच आणतो, कारण की ती परत फुटते. त्याच्यामुळे शेतातून भाजी आणलेली आहे. पहा मस्त कवळी लसलशीत अशी ही भाजी अप्रतिम पाहू शकता मैत्रिणी. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. इथं मी गॅसवर कढई ठेवली. कढईत तेलही टाकले. पहा मग तेल कसं आहे तुमच्या आवडीनुसार. मेथीची भाजी अगदीच आपली खास अशी बनवायची बरं का, आणि खूपच वेगळी. आता इथं मी जिरी मोहरीची फोडणीसुद्धा देणार आहे भाजीला. पाहू शकता तुम्ही. तेल आहे आपलं तापत आलं आहे. मापात तेल तापवायचं, जास्त कडकडीत नाही तर आपली फोडणी जळून जाते. अगदी दोन्ही बी गोष्टी अगदी छान पद्धतीने ह्या तडतडायला लागल्यात. पहा जिरीसुद्धा छान फुललेली आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपण हे का अशा मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून दिलेत. आणि टेचलेला लसूणही टाकून दिला आहे. पाहू शकता तुम्ही. लसूण हा नेहमी टेचून टाकायचा मेथीच्या भाजीला. आणि मेथीची भाजी अगदीच अप्रतिम अति चवदार लागणार आहे. आणि मी जशी भाजी बनवली त्या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर नक्कीच आवडेल. 2 चमचे इथं मी हावरी तिळे घेतले हो का, हे सुद्धा मी टाकून दिलं आहे. हावरी तिळे अगदी छान परतून घ्यायचे. रंग तर जसून तसा पांढराच राहिला पाहिजे, अजिबात बदलला नाही पाहिजे. पहा आणि मग टाकणारे मेथीची भाजी अगदी स्वच्छ धुवून. ही मेथीची भाजी अगदी झटपट 5 मिनटाच्या आत म्हणायचं 3च मिनटात ही भाजी आपली होती. पाहू शकता तुम्ही. आणि रंग बी तिचा अगदी खूपच छान राहणार आहे. पहा आणि लगेच तिला हलवायला घ्यायचे बघा. अशा पद्धतीने अगदी कवळी लसलशीत भाजी आहे. नाही झाकण ठेवायची गरज, नाही काहीची गरज. हे बघा किती सुंदर दिसते ही भाजी. आणि ही भाजी मी आज खास लोखंडाच्या कढईमध्ये केलेली आहे बरं का मैत्रिणी. आणि खरंच खूप अप्रतिम चव लागते. आता चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे. पाहू शकता. आपण लोखंडाच्या भांड्यात कोणत्या बी भाज्या केल्या ना खरंच खूप छान लागतात. मग हे बघा आजची मेथीची भाजी, ही खास मेथीची भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये केलेली आहे. आता इथं अगदी अर्बट अगदी दाणेदार हा कूट मी टाकलेला आहे. म्हणजे काही दाणे बी आहे आणि त्याच्यात असा आरबट चरबट कुठंही आहे. पाहू शकता तुम्ही. हा दाणेदार जर कूट टाकला तर अगदीच अप्रतिम अशी भाजीला चव लागते. आणि भाजी बी खायला खूप छान लागते. मित्र पाहू शकता कसा कलर दिसतोय तिचा. बघा एकदम सुंदर अशी अप्रतिम ही भाजी दिसते का नाही. आणि तुम्हाला सांगू का, हावरी तिळाने तर अजूनच अप्रतिम अशी चव लागते ह्या भाजीला. अशा पद्धतीने मैत्रिणी नक्कीच भाजी करून पहा. आणि तुम्हाला आजची ही मेथीची भाजी आवडली का नाही नक्कीच मला सांगा बघा. आणि खरंच खूप छान होती. एकदा तरी लोखंडाच्या भांड्यात कढईत भाजी अशी करून पहा. मग चला आपण उद्या भेटूया मैत्रिणी. बाय.